नमस्कार मित्रांनो, आज आपण चाललो आहे अळीम शोधण्यासाठी. अळीम म्हणजेच कोकणातील रानमेवा, मशरूम. काही शहरामध्ये मशरूम म्हणतात. कोकणातील रानभाजी एकदम अतिशय उत्तम अशी चव तिला असते. तर मित्रांनो, शोधण्यासाठी आता आपण त्या भागात जाणार आहे. मित्रांनो, तिकडं खूप सारी मिळते, पण आता जरा आपण आलो आहे मशरूम शोधण्यासाठी. इथे काही दिसू नाही राहिले मित्रांनो. ते एक सापडली आहे बघा, छोटीशी. आमच्या इकडे त्याला चिकन भेंड्या म्हणतात. म्हणजे अळीमच असते, पण ते इकडे कोकणातील गावठी शब्द त्यासाठी चिकन भेंड्या. मित्रांनो, इथं पण एक भेटली आहे अजून. हे बघा, एकदम गोल असं वरतून चिकन काळसर, थोडं मध्ये पांढरा भाग असतो. चला मित्रांनो, इथं काही भेटत नाही आहे. आता आपण शोधून पाहिलं, इथं भेटत नाही आहे. आता आपण तिकडे जाणार आहे. बघू शकता मित्रांनो, इथे एक आहे छोटीशी बघा. जास्त आज काही दिसत नाही आहेत. आणि इकडे नागली लावलेली आहे मित्रांनो. 7-8-10 दिवस झाले असतील नागली लावून. जास्त आता ती उभी नाही झाली अजून ती. मित्रांनो, आता इथं काही अळीम भेटत नाही आहे आपल्याला. आपण दुसरीकडे जाऊन बघू. इथे एक भेटली आहे मित्रांनो. चारच मिळालेले आहेत, जास्त काही भेटले नाही. तर चला पुढे जाऊन बघूया. घरी आलो आता मित्रांनो. चला, हे बघा, आईन ते दुसरीकडे गेलते. त्यांनी भरपूर असे आणलेले आहेत. मला काही भेटलेच नाही. आता आईन त्यांच्याबरोबरच जातो. त्यांना माहिती आहे ना कुठे निघतात, कुठे नाही निघत. तर त्यांच्याबरोबरच जात आहे मित्रांनो. हे बघा, सुरुवातीलाच भेटलेली आहे आपल्याला गवतावरची अळीम. मित्रांनो, ही एकदम अशी बारीक बारीक असते. हे बघू शकता तुम्ही, पाठीत काढलेली आहे आणि काढायचं काम चालू आहे मित्रांनो. हे बघा, भरपूर अशी निघालेली आहे. तुमच्या इकडे ह्या गवतावरच्या अळीमला काय म्हणतात ते नक्की सांगा. चला, दुसरीकडे आलो आहे मित्रांनो आता. हे बघा, इकडं घोंगडं ठेवलं तर इथं लाकडाला निघालेली आहे. खूप निघालेली आहे मित्रांनो, भरपूर अशी पांढरी शुभ्र अळीम निघालेली आहे. कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. हे बघा, दुसऱ्या ठिकाणी थोडीशी निघालेली आहे. तिथून इथं लाकडाला निघालेली आहे. चला, घरी आलो आहे मित्रांनो. आता भाजीची तयारी चालू आहे मित्रांनो. हे बघा, ते चिकन भेंडे म्हणजे ते मातीवर निघालेली अळीम आहे. हे बघा, पप्पा दुसरीकडे गेले तर त्यांनी पण दुसरी अळीम आणलेली आहे मित्रांनो. ही मोठी अळीम आहे. तर बाकी 2-3 प्रकारच्या अळीम आणलेल्या आहेत, त्यामुळे बाकीचे आपण गॅसवरती टाकणार आहे. आणि जी मोठी अळीम आहे ती आपण चुलीवरती बनवणार आहे मित्रांनो. आता आपण छानपैकी चुलीवरती टाकलेली आहे या बाकी गॅसवर टाकली. ते खायला इतके सुंदर लागते मित्रांनो. आपल्याला कशी आवडते की नाही ते कमेंट करा. थँक्स अ लॉट. हे बघा, गॅसवरती ती छोटी अळीम टाकलेली होती. फायनली आता
दोन्ही भाज्या तयारच झालेल्या आहेत मित्रांनो, बघू शकता. कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.